सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं या ठिकाणी मी स्वागत करतो। 2 दिवसापूर्वी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथलाजींनी जाहीर केलेला आहे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष हा स्वतंत्रपणे लढणार आहे, समविचारी पक्षांना बरोबर घेऊन। आणि त्या अनुषंगानं जी काँग्रेसची एक प्रक्रिया आहे की मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये मुंबई काँग्रेसचे तमाम कार्यकर्ते, पदाधिकारी, जी पॉलिटिकल अफेअर्स कमिटीचे सगळे सदस्य आहेत, जे नेते मंडळी आहेत, त्याच्यामध्ये मी देखील त्याचा सहभागी आहे, त्यांच्या सगळ्यांबरोबर चर्चा करण्यात आली होती आणि सर्वांचा विचार त्या ठिकाणी घेण्यात आला होता। आणि त्यानंतर केंद्रीय नेतृत्वानं हा सगळ्यांची चर्चा, त्यांची भावना समजून घेऊन अंतिमतः हा निर्णय घेतलेला आहे। आणि या अनुषंगानं निश्चितपणे सांगण्याची आवश्यकता ही आहे की मुंबई काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची आणि सर्व नेत्यांची एकमेव भावना होती की या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं स्वतंत्र लढावं। आणि त्याची 10 कारणं का आम्ही स्वतंत्र लढतो, त्याची 10 कारणं आज आपल्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणं आणि जनतेपर्यंत पोहोचवणं अतिशय आवश्यक आहे। काँग्रेसची भूमिका का स्वतंत्रपणे लढण्याची आहे हे स्पष्ट होण्याची गरज आहे आणि त्याच अनुषंगाने ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। पहिली गोष्ट अशी की काँग्रेस पक्ष हा एकमेव पक्ष असेल देश पातळीवरती की ज्या पक्षानं आपल्या विचारांशी कधीही तडजोड केलेली नाही। काँग्रेसची संविधानवादी, लोकशाही मानणारी आणि सर्व धर्म समभावाशी कुठल्याही तऱ्हेची तडजोड न करणारी विचारधारा आहे। त्यामुळे या विचारधारेला प्रामाणिक राहून काँग्रेसचं कार्य सतत चालत असतं आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये ह्या मूलभूत विचारधारेच्या अनुषंगानंच राजकीय समीकरणांच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला जातो। ही विचारधारा काय आहे तर ही विचारधारा संविधान, लोकशाही आणि संविधानामध्ये जी तत्व दिले, न्याय, समता, बंधुता, सर्व धर्म समभाव, या मूल्यांवरती आधारित असलेली विचारधारा। आणि आता या देशामध्ये खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर मूलभूतरित्या 2 विचारधारांचा संघर्ष सुरू आहे। एक विचारधारा जी आहे जी या देशाला संविधान, लोकशाही हे देशाला मजबूत करण्यासाठी आहे, मानणारी आहे, देशाच्या एकता, अखंडतेवरती विश्वास ठेवणारी विचारधारा, सगळ्यांचं मनोमिलन झालं पाहिजे, हा भारत सर्वांचा आहे, या भारतातल्या प्रत्येक नागरिकाचा आहे, तो कुठल्याही जाती, धर्म, विचारांचा, संस्कृतीचा असेल, त्या सगळ्यांसाठी हा भारत आहे आणि सगळ्यांचा विकास व्हायला पाहिजे, या अनुषंगाने चालणारी विचारधारा। भारत जोडो यात्रा जी राहुल गांधीजींच्या नेतृत्वाखाली काढली गेली होती ती याच विचारधारेवर आधारित होती। मन, हृदय ही एकमेकांशी जोडली गेली पाहिजेत आणि त्या विचारधारेचं देशपातळीवरती नेतृत्व जे करतायत ते राहुल गांधीजी करतायत। आणि त्याचा जो संघर्ष सुरू आहे तो दुसरी विचारधारा जी द्वेषावर आधारित आहे, ती धर्म, जाती, संस्कृती, भाषा यांच्यामध्ये संघर्ष निर्माण करणारी, विवाद निर्माण करणारी विचारधारा, स्वतःच्या सत्तेच्या पोळ्या भाजण्यासाठी लोकांची मन दुभंगणारी, लोकांमध्ये, जातींमध्ये संघर्ष निर्माण करणारी विचारधारा। आणि त्याचं नेतृत्व भारतीय जनता पक्ष आणि RSSचं नेतृत्व हे दुसरीकडे नरेंद्र मोदीजी करतायत। आणि त्यामुळे देश मजबूत व्हायचा असेल तर काँग्रेसचा विचार हा घराघरात पोहोचण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणूनच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रत्येक बूथवरती हा जो काँग्रेसचा विचार आहे, सर्वांना जोडणारा विचार आहे, तो पोहोचवणं हा यामधला पहिला उद्देश आहे। मुंबईमध्ये आपल्याला माहीतच असेल की हे विविध भाषिक, जातीय, धार्मिक, सांस्कृतिक लोकांचं महानगर आहे। कायदेशीर पद्धतीनं इथं राहणारा प्रत्येक जण, प्रत्येक भारताचा नागरिक हा मुंबईकर आहे असं आम्ही मानतो। आणि त्या मुंबईकराला
समान सन्मान, समान संधी आणि सुसह्य मानवीय जीवन देणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्याच दृष्टिकोनातून हे सगळ्या गोष्टी स्पष्टपणे कुठल्याही तऱ्हेची तडजोड न करता मांडण्यासाठी काँग्रेस पक्षाची स्वतंत्र भूमिका घेणं हे आवश्यक ठरलं आणि हे त्याचं पहिलं कारण. दुसरा विषय, त्याचं दुसरं कारण 10 कारणामधलं ते हे आहे की भाजपाचं राजकारण धार्मिक ध्रुवीकरणाचं आहे आणि या ध्रुवीकरणाच्या राजकारणाला काँग्रेस पक्षाचा ठाम विरोध आहे. भाजप वर्षानुवर्ष प्रत्येक निवडणुकीमध्ये, तुम्ही लोकसभा निवडणूक घ्या, विधानसभा निवडणूक घ्या, महानगरपालिका निवडणूक घ्या, यामध्ये हिंदू मुस्लिम अशा पद्धतीचं धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत असतो. विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक ती होऊ दिली जात नाही. आणि वास्तविक प्रश्न काय आहेत मुंबईकरांचे? मुंबईकरांचे प्रश्न आहेत रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, निवास, प्रदूषणमुक्त मुंबई. आणि ही सगळी प्रश्न जे आहेत ती बाजूला ठेवून धार्मिक प्रश्नावरती ही निवडणूक घेऊन जाण्याचा सातत्यानं प्रयत्न भारतीय जनता पक्ष करतं. भाजप नेत्यांची वक्तव्य तुम्ही जर पाहिले तर आता निवडणूक सुरू नाही झाली तर महापौर खान होईल, म्हणजे हिंदू मुस्लिम या नावानं एक विभाजन करण्याकरता भीती दाखवायची. ह्याचे प्रकार आता सुरू देखील करण्यात आलेले आहेत. मुंबईत घुसखोरी वाढलेली आहे. ज्या पद्धतीने ते लोढा असतील, साटम असतील, शेलार असतील, जी भाषा करतायत त्यांना ह्याचं उत्तर देता येत नाही की ही घुसखोरी तुमचे केंद्रीय गृहमंत्री असताना होते कशी. हे बांगलादेशी रोहिंग्या इथं आले कसे तुमच्या देखरेखीखाली. आणि इतर परिस्थिती अशी होती की बांगलादेशी तर आता तुमचा एक अल्पसंख्याक जो मोर्चा आहे त्याचा अध्यक्ष देखील झाला होता. दुसरीकडे भाजपाचे नेते मस्जिदीमध्ये घुसू अशा तऱ्हेची जी भाषा आहे ही भाषा संविधान विरोधी आहे. आणि या भाषेमुळं, अशा पद्धतीच्या कार्यपद्धतीमुळं शहरातील वातावरण हे अत्यंत सामाजिक वातावरण प्रदूषित होत आहे. आणि या प्रदूषित सामाजिक वातावरणामध्ये प्रगती होऊ शकत नाही. आणि हीच कारणं आहेत जी दाखवली जात आहेत की उद्योग हे गुजरातमध्ये घेऊन जाण्याचा जो प्रकार होतोय त्याच्यासाठी हीच कारणं दाखवली जातात. हे भारतीय जनता पक्षाचं षडयंत्र मोडून काढण्यासाठी ज्या पद्धतीनं हे धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण केलं जातं त्याचा विरोध आम्ही करत आहोत. मुंबई केवळ नेपियन्सी रोड, पेडर रोड, बँडस्टँड, जुहू, वर्सोवा अशासारखी उच्चभ्रू वस्ती नाही. मुंबई घाटकोपरमध्ये आहे, मुंबई मुलुंडमध्ये आहे, मुंबई कांदिवली बोरिवलीमध्ये देखील आहे. त्याचबरोबर मुंबई ही मोहम्मद अली रोडवर देखील आहे, बेराम पाड्यामध्ये आहे, बेराम बागेमध्ये आहे, मालवणीमध्ये आहे. आणि सगळ्या मुंबईचा विकास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मुंबई खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय शहर म्हणून नावाजलं जाऊ शकत नाही. आणि हे काम केवळ काँग्रेसच करू शकते, कारण सगळीकडे समान दृष्टिकोनानं बघणं हा केवळ काँग्रेस पक्षाचाच विचारांचा भाग आहे. तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा ज्याच्यावरती सातत्यानं आक्षेप किंवा म्हणण्याचा उद्देश की या संदर्भात चर्चा जी सुरू आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर आम्ही का जात नाही आहोत. याचं कारण हे पहिल्यापासून आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासूनच काँग्रेस पक्षानं या पक्षाच्या विचारधारेला, या पक्षाच्या कार्यपद्धतीला, या पक्षाच्या भूमिकांना सातत्यानं विरोध केलेला. भाषिकवाद किंवा द्वेषमूलक राजकारण जे महाराष्ट्र नवनिर्माण सेना करते त्याचा आम्ही ठाम विरोध करत आहोत. मनसेनं मराठी या विषयावरती, या भाषेच्या अभिमानाच्या विरोधात त्या ठिकाणी या माध्यमातून जी द्वेष आणि भीती निर्माण केली आहे ती मुंबईच्या सामाजिक सलोख्याला तडे देणारी आहे. आणि त्यामुळे मराठीचा अभिमान आम्हालाही आहे. आम्हीही मराठी आहोत. परंतु मराठी भाषेचा अभिमान ठेवताना इतर भाषिकांच्या वरती अन्याय करणं, त्यांच्यावरती हिंसाचाराचे प्रयोग करणं, त्यांच्यावरती त्या ठिकाणी त्यांना कमी लेखण्यासाठी ज्या पद्धतीचं कार्यपद्धती मनसे वापरते त्याला आम्ही कायम विरोध करत आलेलो आहोत. इतर भाषिकांना वाईट वागणूक देऊन
महाराष्ट्र धर्म वाढत नाही, तो उलट बदनाम केला जातो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. चौथा जो मुद्दा आहे, मनसेच्या हिंसाचाराला काँग्रेसनं कायम विरोध केलेला आहे. काँग्रेस पक्ष हा महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली घडलेला पक्ष आहे. अहिंसा हा काँग्रेस पक्षाच्या विचारधारेचा मुख्य गाभा आहे. त्यामुळे जे टॅक्सीवाल्यांवरती हल्ले झाले किंवा युवकांवरती जे हल्ले केले गेले, फेरीवाल्यांना मारहाण वगैरेचा प्रकार झाला असेल मनसेच्या माध्यमातून, त्यांच्या राजकारणासाठी झाला असेल, परंतु त्याही वेळेला जेव्हा जेव्हा घडले त्यावेळेला काँग्रेस पक्षाने याचा ठामपणे विरोध केलेला आहे. काँग्रेसचं सरकार असताना ते मोडीत काढण्याचं काम देखील आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे हिंसा, दहशत आणि द्वेषाचं राजकारण हे काँग्रेसला कधीही मान्य नाही. पाचवा जो मुद्दा आहे तो आहे मुसलमानांच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीची वक्तव्य करण्यात आली, ज्या पद्धतीची भाषा वापरण्यात आली, त्याही वेळेला आम्ही ठामपणे याचा विरोध केलेला होता. राज ठाकरे यांची काही विधानं होती, ज्या पद्धतीने त्यांनी ज्या भाषेचा वापर केला होता ते काँग्रेसला कदापि मान्य नव्हतं. लाऊडस्पीकरच्या संदर्भात असेल त्यावेळेला त्यांनी जी भाषा धमकीची दिली होती, हनुमान चालीसा लावू वगैरे, ही संविधानिक भाषा नाही. कायदा हातात घेण्याची कोणाला मुभा दिलेली नाही. आणि त्यामुळे तेव्हाही आणि आताही अशा भाषेचा दगडाला दगड, तलवारीला तलवार ही काँग्रेसला कदापि मान्य होणारी भाषा नाही. आणि त्यामुळे या द्वेषपूर्ण विचारधारेला स्पष्टपणे आम्ही नाकारत आहोत. सगळ्यात सहावा मुद्दा की मुंबईकरांच्या खऱ्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं हे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं हे साधन आहे. प्रत्येक नागरिकाला मुंबईच्या जे भेडसावतात ते प्रश्न काय आहेत. खड्ड्यांमध्ये मुंबईकरांचे प्राण जात आहेत. आताच न्यायालयानं या संदर्भामध्ये दंड ठोठावला महानगरपालिकेला. स्वच्छ पिण्याचं पाणी, कचऱ्याचं व्यवस्थापन, दरवर्षी पाणी भरलं जातं, त्याचं कायमस्वरूपी तोडगा निघणं आवश्यक आहे. फेरीवाल्यांसाठी धोरण आवश्यक आहे. रस्ते मोकळे झाले पाहिजेत. महिलांसाठी शौचालय या ठिकाणी मुंबईमध्ये पुरेशी नाहीत. तुम्ही रस्त्याने जाताना महिलांची प्रचंड कुचंबडा होते. गाडीमध्ये असाल ती त्याच्यामध्ये सगळे उच्चभ्रू असतील किंवा सामान्य वर्गातली माणसं असतील. आरोग्य सेवा, प्रत्येक रुग्णालयाची दुरावस्था आहे झालेली. गोरगरिबांना मानवीय सेवा मिळणं, एका मनुष्याला मनुष्यपण त्याचं सिद्ध करणारी सुविधा मिळणं, हे दुरापास्त झालंय मुंबईमध्ये. बीएमसीच्या शाळांचा प्रश्न आहे, परवडणारी घरांचा प्रश्न आहे. भ्रष्टाचारानं ग्रस्त झालेली आहे मुंबईची महानगरपालिका. आणि कंत्राटदार बिल्डरांची हात मिळवणी केली जाते आणि त्यातनं मुंबईकर नाडले जात आहेत. हे सगळं समोर आहे. प्रदूषण मुक्त, आज प्रदूषणाचा स्तर वाढत चाललाय. हिरवी मुंबई, सुरक्षित मुंबई, हे मूलभूत प्रश्नांवरती चर्चा होणार की नाही? कारण प्रत्येक निवडणुकीमध्ये अशा तऱ्हेचे विवाद तयार केले जातात, धार्मिक तयार केले जातात, भाषिक विवाद केले जातात आणि मुंबईकरांचे मूलभूत प्रश्न जे आहेत त्याच्याकडनं दुर्लक्ष केलं जातं. आणि काँग्रेस मुंबईच्या या वास्तविक प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून निवडणूक लढणार आहे. मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे. इथं द्वेषाला स्थान असणं आवश्यक नाही, ते होता कामा नये. मुंबईमध्ये भाषा, धर्म, जात, परप्रांतीय, स्थानिक यांच्या भिंती ह्या ओलांडल्याच गेल्या पाहिजेत. आणि त्यासाठी गुंतवणूक, रोजगार या संदर्भामध्ये शांतता, स्थिरता, सामाजिक सौहार्द हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे मुंबईकरांनी या मुंबईकडे ज्या वेळेला स्वप्ननगरी म्हणून आपण पाहतो, त्या मुंबईने सगळ्या मुंबईकरांची स्वप्न पूर्ण करणं हे आवश्यक आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही मुंबई आंतरराष्ट्रीय शहर, मुंबई स्वप्नांची नगरी या तिच्या नामलौकिकाला जागेशी ठरते की नाही, त्याकरता आम्ही काय करणार आहोत यासाठी असलं पाहिजे. आता परप्रांतीय अशा पद्धतीचा एक सारखा चर्चेचा मुद्दा जो 8वा मुद्दा आहे. मुंबईमध्ये स्थलांतर करणारे केवळ बिहार, उत्तर प्रदेशचेच नाहीत, महाराष्ट्राच्या अन्य भागातनं देखील प्रचंड मोठ्या पद्धतीनं स्थलांतर मुंबईमध्ये होत आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही अशा पद्धतीनं अनेक वर्ष राहणाऱ्या मुंबईकरांना परप्रांतीय ठरवता,
त्यावेळेला बाहेरनं म्हणजे याची व्याख्या काय, महाराष्ट्रामधनं देखील लोक येतात इथं, सगळ्यांना तुम्ही अशा पद्धतीने हिणवता आणि हे बाहेरचं म्हणणं या मानसिकतेमधनं मुंबईचा विकास होऊ शकत नाही. जे मुंबईकर इथे कायदेशीररित्या अनेक वर्ष राहत आहेत ते मुंबईकर झालेले आहेत, त्यांना प्रत्येकाला त्यांच्या जीवनाला आपण सुसह्य कसं करू शकतो ही त्या ठिकाणी विजन असण्याची आवश्यकता आहे. आणि या सगळ्या राजकारणाचा, ज्या द्वेषमूलक राजकारणाचा प्रभाव जे महाराष्ट्राबाहेर लोक गेलेले आहेत मराठी, त्यांना तो सहन करावा लागतोय. अनेक ठिकाणी लाखो लोक ही इतर प्रांतामध्ये काम करतात, त्यांना या द्वेषपूर्ण राजकारणाचा प्रभाव सहन करावा लागतोय. हे कुठेतरी थांबण्याची आवश्यकता आहे. आणि शेवटचा जो महत्त्वाचा 10वा मुद्दा जो आहे की काँग्रेस स्वतंत्रपणे लढते या कारणासाठी की मुंबईला स्वच्छ, पारदर्शक आणि समतावादी, सर्वसमावेशक असं प्रशासन द्यायचं आहे. केवळ मुंबईकरांमध्ये आपण पाहतोय की गेले काही दिवस, गेले काही वर्ष केवळ काही उद्योजकांच्या हातात मुंबई सोपवली जाते, मुंबई विकली जाते. हे थांबवण्याची आवश्यकता आहे. इथे काही उद्योजकांचा नाही, सर्व मुंबईकरांचा विकास झाला पाहिजे. त्यांच्यापर्यंत सगळ्या सुविधा पोहोचण्याची आवश्यकता आहे. आणि काँग्रेसची मूलभूत मूल्य जी आहेत ती आहेत धर्मनिरपेक्षता. या निवडणुकीमध्ये देखील आम्ही ठामपणे या भूमिका घेऊन चाललो आहोत. हिंसामुक्त राजकारण, कुठल्याही तऱ्हेचं राजकारण हे हिंसाग्रस्त होता कामा नये. भ्रष्टाचार मुक्त प्रशासन, मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचारापासून मुक्त करण्याची आवश्यकता प्रचंडग्रस्त झालेली आहे. सगळ्यांना समान संधी, सर्व मुंबईकरांना, कुठल्याही जाती धर्माचा असू दे, त्याच्या जीवनामध्ये मूलभूतरित्या आपल्याला प्रकाश आणायचा आहे. मानव केंद्री विकास म्हणजे कोणताही, तो गरीब असेल, मध्यमवर्गीय असेल, महिला असेल, दलित समाजाचा असेल, जाती धर्म भेद हे बाजूला ठेवून तो मनुष्य आहे हे पाहून त्याचा विकास झाला पाहिजे. त्याला त्या ठिकाणी याची सोयी मिळाल्या पाहिजे, सुविधा मिळाल्या पाहिजेत. या दृष्टिकोनातून आम्ही याकडे पाहतोय. आणि लोकशाही आणि पारदर्शकता या मुद्द्यांवरती ह्या निवडणुकीकडे आम्ही जाणार आहोत. आणि त्यामुळे मुंबईच्या भविष्यासाठी कुठल्याही तऱ्हेची तडजोडीपेक्षा विकास, सहकार्य, सर्वसमावेशकता याकरता काँग्रेस पक्ष झटणार आहे. विवाद नव्हे तर विकासाकडे जाणार आहे. त्यामुळे कुठल्याही तऱ्हेचा विवाद ज्या पद्धतीने आणण्याचा प्रयत्न या निवडणुकीमध्ये होईल त्याचा आम्ही विरोध करणार आहोत आणि विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जाणार आहोत. यासाठी आम्ही समविचारी पक्षांची मोड बांधून जे लोक आमच्याबरोबर येतील मूलभूत ह्या मुद्द्यांवरती निवडणूक लढवणार आहोत. असं आहे, महाविकास आघाडी पहिली गोष्ट जेव्हा स्थापन झाली त्याची कारणं ही या देशामधली लोकशाही वाचवण्याचं कारण होतं. आणि त्यावेळेला आम्ही एकत्र आलो होतो तेव्हाच आम्ही सांगितलं होतं की आमचा विचारिक मतभेद आहेत. शिवसेनेचा विचार आणि आमचा विचार एक नाही. प्रश्न असा आहे की त्यासाठी कॉमन मिनिमम प्रोग्राम आम्ही ठरवला होता की या मुद्द्यांवरतीच हे सरकार चालेल आणि त्याच अनुषंगानं ते सरकार चाललं होतं. महाविकास आघाडीची आवश्यकता नाही असं पहिलं विधान जर केलं असेल तर ते संजय राऊत यांनी केलं होतं. आपल्याला आठवत असेल सुरुवातीला की या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचीच आवश्यकता आहे असं नाही. आणि त्यावेळेला त्यांची जे काही चर्चा चालू होती त्यावेळेला जर त्याने आम्हाला सांगितलं असतं, आमच्याशी चर्चा केली तर आम्ही आमचं मत पहिल्यांदाच मांडलं असतं. परंतु दोन भाऊ एकत्र येतात, आमच्या शुभेच्छा आहेत, त्या कौटुंबिक दृष्टिकोनातून आहेत. राजकीय दृष्टिकोनातून कुठल्याही तऱ्हेची तडजोड न करणं ही भूमिका काँग्रेस पक्षाची. राष्ट्रवादी काँग्रेस हा आमचा नैसर्गिक वैचारिक अशा पद्धतीचा मित्रपक्ष आहे. प्रश्न असा आहे की आम्ही त्यांच्या संदर्भामध्ये या पुढच्या कालावधीमध्ये जी आमची काही रणनीती काँग्रेस पक्ष त्यांच्याशी निश्चित चर्चा करू. जे जे समविचारी पक्ष आमच्याबरोबर येतील, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारा विकास या मुद्द्यांवरती त्या सगळ्याशी चर्चा करू आम्ही.
परंतु या मूलभूत जी तत्व आहेत काँग्रेस पक्षाची त्याच्यामध्ये तडजोड होणार नाही. नाही, आता ज्या पद्धतीची राजकीय समीकरणं समोर येत आहेत त्या समीकरणाला उद्देशून आम्ही आमचं स्वतंत्र आहोत आम्ही निर्णय घेण्यासाठी. आणि काल उद्धवजींनी स्वतःही सांगितलं की प्रत्येक पक्ष स्वतंत्र आहे त्यांच्या पद्धतीने कशा. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका आहेत, स्थानिक मुद्द्यांवर होतात. आणि आपल्याला माहीत असेल की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होतो सत्तेमध्ये, परंतु स्थानिक पातळीवरती जेव्हा निवडणूक आल्या आम्ही वेगळे लढलेलो आहोत. परंतु ह्यामध्ये काँग्रेसचा विचार प्रत्येक बूथवरती घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे. काँग्रेस पक्षाची वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा आघाडीसाठी चर्चा होत असल्याची माहिती आहे. असं आहे की आम्ही मगाशीच सांगितलं की जे समविचारी या मूलभूत तत्वांना मानणारे जे पक्ष आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करू. जे आमच्याबरोबर येतील त्यांना घेऊन आम्ही चालू. मुंबईला सगळ्या समान दृष्टीने बघणारा आणि समान त्या ठिकाणी वागणूक देणारा काँग्रेस पक्ष एकमेव पक्ष आहे आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा. आम्ही इतर जे पक्ष आहेत जे आमच्या विचारांशी समन्वय ठेवतात, समान विचार ठेवतात त्यांच्याशी निश्चितपणे चर्चा करणार. त्या दिवशी आमच्या शिबिराला राजेंद्र गवईजींचं रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया पक्ष देखील, त्यांचे नेतृत्व देखील आलं होतं. आणि अनेक पक्ष आहेत, कम्युनिस्ट पक्ष आहे, कम्युनिस्ट पार्टी असतील किंवा इतरही जे पक्ष आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच त्याला मूर्त स्वरूप येईल आणि आपल्यासमोर यावं. काढू द्या काय. काँग्रेसचा इतिहास 70 वर्षांचा जो शासनामध्ये आणि विरोधी पक्षामध्ये जो आहे तो सगळ्यांच्या समोर आहे. त्यामुळे काढण्याची आवश्यकता आम्हाला लागत नाही. आता तो प्रश्न असा आहे की स्थानिक पातळीवरती अनेकदा ज्या वेळेला छोट्या छोट्या निवडणुका खाली जेव्हा जातो आपण, नगर परिषदा, नगरपंचायत, त्यावेळेला तिथली स्थानिक मुद्द्यांच्यावरती लोक एकत्र येतात, तिथलं स्थानिक राजकारण वेगळं असतं. त्या परंतु काँग्रेस पक्ष बहुतांश पद्धतीनं आपल्या विचारांशी तडजोड करणार नाही. महाविकास आघाडी हा जो जी आघाडी आम्ही स्थापन केली होती ती राज्यस्तरीय विधानसभा निवडणुकीसाठी त्या ठिकाणी होती. आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही आमचा मानस व्यक्त केलेला आहे आणि अगोदर आमच्याशी ही जर अगोदर चर्चा केली असती, कुठेही प्रयत्न केला असता तर आम्ही आमची भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आधीच कळवली असती. आम्ही जागा वाटप देखील झालं, आमच्याशी कुठल्याही तऱ्हेची चर्चा झाली नाही ना मनसेचा प्रश्न आमच्या समोर आला देखील. हाँ, देखिए ये मुद्दा आज की प्रेस कॉन्फ्रेंस का नहीं है लेकिन बहुत ही गंभीर है. आज पूरे मुंबईकर पूरे त्रस्त हैं उससे और अभी हमारे सुरेश जी भी आधा घंटा लेट आ गए. इसका कारण ये है कि आज मुंबईकरों को बहुत हाल है और सोमवार का दिन है, लोग अपने काम पे जाते हैं, दफ्तर जाते हैं, उनको तकलीफ होती है. आमच्याशी चर्चा झालेली नाही या मुद्द्यांवरती की कशा पद्धतीचे समीकरण शिवसेना करू इच्छिते या संदर्भात कुठल्याही तऱ्हेची चर्चा झालेली नव्हती. प्रश्न एवढाच आहे की जे समीकरण आता राजकीय समोर आलेलं आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे, आजच तुमचे प्रश्न झाले असतील तर मी बोलतो. आज अत्यंत गंभीर बाब समोर आलेली आहे. भारतीय जनता पक्ष किती दुटप्पी, किती कुटील पद्धतीनं राजकारण करतो
हे सांगणारं उदाहरण, हे सिद्ध करणारं उदाहरण आता समोर आलं. पालघर साधूंच्या हत्याकांडाच्या वेळेला संपूर्ण देश पातळीवरती आक्रंदन करणारा भारतीय जनता पक्ष, त्या साधूंची हत्या झाली. मी काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळेला हे स्पष्ट होतं की ती जी घटना झाली ती तिथे करोना कालावधीमध्ये चोरीची अशा तऱ्हेची एक ही आहे, टोळी आहे, ती मुलं चोरते अशा तऱ्हेची अफवा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पसरली होती. त्याच्या अनुषंगानं तिथं अशा तऱ्हेची दुर्दैवी घटना झाली, ज्याचा सगळ्यांनी निषेध केला, चुकीचं झालेलं आहे. त्याही वेळेला आम्ही स्पष्टपणे मांडलं होतं की ज्या गडचिंचले गावामध्ये ती घटना झाली तो भारतीय जनता पक्षाचाच प्रभाव असलेलं ते गाव आहे. 2 वेळा ग्रामपंचायत, 2 टर्म, 10 वर्ष ही भारतीय जनता पक्षाची होती. त्याच्यामध्ये जे पकडले गेलेले आरोपी होते 61 आणि 63 क्रमांकाचे ते भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी होते, हेही आम्ही त्या ठिकाणी दाखवून दिलं होतं. तिसरी गोष्ट की ज्यांची हत्या झाली त्या साधूंनी स्वतः सांगितलं होतं मरण्यापूर्वी तिथल्या पोलीस निरीक्षकांना की हे लोक आम्हाला चोर समजतात आणि आम्हाला आमच्यावरती हल्ला करतात. हे स्पष्ट होतं. परंतु भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने कुटील राजकारण केलं त्यातनं त्यांनी त्यावेळेला नाव घेतलं होतं मुख्य आरोपी म्हणून. त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते काशीनाथ चौधरी होते, त्यांचं त्यांनी नाव घेतलं हे आरोपी आहेत म्हणून. आज तेच काशीनाथ चौधरी भारतीय जनता पक्षामध्ये सामील होत आहेत. यापेक्षा निषेधाची बाब कुठली असणार नाही. दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा जो आहे की ज्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष फोडून महाविकास आघाडी सरकार पाडलं गेलं, त्याचं कारण त्यांनी त्या धर्मवीर 2 पिक्चरमध्ये, चित्रपटामध्ये दिलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं की पालघर साधूची हत्या झाल्यानंतर त्यांचा अंतरात्मा जागृत झाला, आनंदी की त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी अशा तऱ्हेचा निर्णय घेतला. आणि त्यांनी आल्या सप्टेंबर 2022ला निर्णय घेतला की ही केस साधूंची हत्येची जी काही केस आहे ती सीबीआयकडे आम्ही सोपवतो. त्यानंतर 3 वर्ष सीबीआयच्या हातामध्ये ती सोपवली गेलेली नव्हती. आता ऑगस्ट महिन्यामध्ये सीबीआयच्याकडे ती सोपवली गेली आणि सप्टेंबरमध्ये त्यांचा FIR रजिस्टर झाला. म्हणजे यांची मानसिकता सत्तेसाठी साधूंच्या मृत्यूचा देखील भांडवल करावं ही आहे. आणि ज्या वेळेला त्याचा उपयोग संपला, साधूंचा उपयोग संपला राजकारणासाठी, लगेचच त्यांनी आता ते काशीनाथ चौधरी ज्यांच्यावर आरोप केले त्यांना पक्षामध्ये घेतलं. यापेक्षा घाण राजकारण महाराष्ट्राने कधी पाहिलेलं नाही. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत आणि राजकीय परंपरेला कलंक लावणारा पक्ष कुठला असेल तो भारतीय जनता पक्ष आहे. देखिए, राजनीति करना है तो विचारों के आधार पर की जाती है, भूमिकाएं विचारों के आधार पर होती हैं. कांग्रेस पार्टी अपने जो मूलभूत विचार है उसके साथ में कभी भी कॉम्प्रोमाइज नहीं करेगी. जिसका विरोध हम करते आ रहे हैं तो वो जो भी विवाद के मुद्दे होंगे ये देश के जनता को विकास के मुद्दे से भटकाने वाले होते हैं. आज मुंबई में चुनाव होने जा रहे हैं, किसी भी विवाद को यहाँ हम जगह देना नहीं चाहते, वो धार्मिक हो, प्रांतिक हो या भाषिक विवाद हो. और अगर इसको रोकना है तो निश्चित तौर पर भारतीय जनता पार्टी को भी विरोध करना चाहिए. जो धार्मिक विवाद करते, भाषिक विवाद करने वालों को भी उतना ही रोकना आवश्यक है. इसलिए विवाद को बाजू में रखते हुए विकास के मुद्दे पर हम लोग चलना चाह रहे हैं और यही भूमिका के साथ हम जा रहे हैं लोगों के सामने. कांग्रेस पार्टी एक अकेली पार्टी है मुंबई में जो पूरे 227 जगह पर चुनाव लड़ सकती है, उतनी क्षमता है. और पिछले चुनाव में भी हम लोग अकेले लड़े थे महानगर पालिका के. तो हम लोग अपने बलबूते पर जाएंगे. हमारे जो समविचारी जो दल हैं उनको साथ में लेके जाने की कोशिश करेंगे और मुंबई को सभी को न्याय देने की, सभी को समान संधि, समान अवसर और समान विकास का रास्ता दिखाने की भूमिका पे सिर्फ कांग्रेस पार्टी जा सकती है. बाकी लोगों को धार्मिक चश्मे से देखना है,
या भाषिक चश्मे से उनको देखना है। कांग्रेस पार्टी ऐसा कोई चश्मा नहीं लगाना चाहती और लगाएगी ही नहीं। इसका मतलब ये नहीं है कि कोई भी पॉसिबिलिटी ऑफ पोस्टपोन अलायंस सारे ऑपोजिशन पार्टी उसको भी रूल आउट कर देंगे। देखिए, आज का मुद्दा है, कांग्रेस पार्टी ने स्पष्ट किया है कि इस तरह से चुनाव जाएगी। हमें पूरा विश्वास है कि हम अपने बलबूते के ऊपर हमारे जो समविचारी दल और हम लोग जो गठबंधन बनाएंगे उनके बलबूते पर हम महापौर मुंबई का तय कर पाएंगे और हमें ज़रूरत भी नहीं पड़ेगी।